तर पहिल्या पार्टमध्ये जसं तुम्ही बघितलात की मी जाऊन शुगर प्रिंट आणली आहे, पाऊस होता तरीसुद्धा. आणि आता इथे मला फायनली शुगर शीटला ठेवायचं आहे. तर तिला मी कट करून घेतलं मला हव्या त्या साईजमध्ये, जो होता 8 इंचेसचा. आणि त्यासाठी तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ मिळतील कोणत्या टीनसाठी किती केजीचा यूज करायचा, केक वगैरे वगैरे सगळं. सो तुम्ही जाऊन नक्की एकदा बघा. आणि इथे अशाच पद्धतीने शुगर शीट जेव्हा मोठी साईज असते तेव्हा काढावी लागते उलटी ठेवून, कारण ती प्रॉपर निघते, फाटत नाही. तर इथे मी केलं. त्याच्यानंतर इथे मी 2 नोझल्स यूज केले आहेत आणि त्या पद्धतीने जसं कस्टमरला डिमांड होती तसाच मी केक बनवला. आणि हा केक त्यांना नक्कीच खूप आवडला, कारण ही एका कॅफेतनं ऑर्डर होती आणि मी कॅफेजच्या ऑर्डर घेते. सो कॅफेला ज्या ऑर्डर्स असतात त्या मला येतात. तर मी हा त्यासाठी केक बनवला होता आणि त्यांना खूप आवडला असा मला फीडबॅक देखील आला. तर मी तर खूप खुश आहे, नो प्रॉब्लेम. आणि इथे कस्टमरसुद्धा खूप खुश होता. सो तुम्हाला हा केक कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.